बघा पिवळं धमक सगळं झालेलं आहे. ऊसातला झेंडू बहरलेला आहे पूर्णपणे. वरनं पाऊस पडतोय. हे बघा काय काय फुलं खराब पण झालेली आहेत. अशा ह्याच्यात बायका लावून फुलं तोडायची चाललेली आहेत. करतं का हो कोणी त्या शेतकऱ्याचा विचार? भर पावसात फुलं तोडा नाहीतर कशीही तोडा. बाजारात गेलं घेऊन फुलं, अहो पाणी जास्त झालं त्याला, अहो पाकळ्या पडल्यात त्याच्या, अहो त्याचं करपा चढलाय त्याच्यावर, असं म्हणून 40 रुपयाचा दर पट्ट दिवशी 15 रुपयावर येतो. शेतकरी म्हणणार काय करायचं, फुलाचं घरी नेऊन खाऊ तर शकत नाही ना गुराला घालू शकत. चला जे मिळेल ते. आणि बायका लावलेल्याची मजुरीसुद्धा निघत नाही. वरनं पाऊस बदाबदा पडून रिकामा होतो, पण शेतकऱ्याची बदाबदा पडलेले अश्रू मात्र कोणाला दिसत नाहीत आणि नुकसान कोणाला दिसत नाही. हीच फुलं घ्यायला विकत गेलं ना परत 100 रुपये किलो आहेत. मग फुलं आहे का कुठं तरी? आणि ते आमच्याकडून 15 रुपयांनी घेतलेलं फूल 100 रुपये किलोने विकलं जातं. कोणाला सांगायचं हे? कोणाला बोलणार हा हतबल शेतकरी? माझ्या या व्हिडिओतून हेच मला सांगायचं आहे की कुणीतरी वाचा फोडा ह्याला. एक शेतकरी काहीच करू शकत नाही, खरंच काही करू शकत नाही. सर्वांनी एकजुटीने केलं पाहिजे. घेणाऱ्यांनी सुद्धा विचार करून घेतला पाहिजे, तरच हे सर्व चालेल. नाहीतर कर्जबाजारी होऊन मृत्यूच्या आहारी गेलेले शेतकरी आपण बघतोच आहोत.